नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण महाराष्ट्रातील टॉप कॉलेज शोधताय इंजिनिअरिंगसाठी आणि तुम्ही पण MST एक्झाम देता आणि तुम्हाला पण टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील असं एक टॉप कॉलेजबद्दल माहिती सांगणार आहे, जिथे ॲव्हरेज प्लेसमेंट ही जवळजवळ 80% अबव होत असते आणि हायेस्ट पॅकेज तिथलं ॲव्हरेज 40 LPच्या वरती हायेस्ट पॅकेज जातं आणि ॲव्हरेज पॅकेज जे आहे ते 11 to 12 LP असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील अशा टॉप कॉलेजबद्दल माहिती सांगणार आहे, ज्याचं नाव आहे VJTI, म्हणजे वीर माता जिजाबाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे जे कॉलेज आहे मुंबईमध्ये आहे. तर या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी काय कट ऑफ्स असतील, या कॉलेजचं प्लेसमेंट रेकॉर्ड काय आहे, फीज काय असेल आणि ब्रांच वाईज किती पर्सेंटेज लागेल ॲडमिशनसाठी, याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर सुरुवातीला बघूया ओव्हरव्ह्यू हिस्ट्री काय कॉलेजची त्याबद्दल. तर हे कॉलेज सर्वात जुनं आहे इंडियामध्ये. जेव्हा IITs वगैरे हे लॉन्च झालेले होते किंवा नसेल झालेले, तेव्हा हे कॉलेज इस्टॅब्लिश झालं होतं 1887मध्ये. आशियामधलं सगळ्यात ओल्डेस्ट कॉलेज आहे असं म्हणलं जातं या कॉलेजला. या कॉलेजची लोकेशन आहे वाटुंगा, मुंबई. इथून तुम्हाला ठाणे, कुर्ला, दादर सेंटर हे सगळे जे बिझी एरियाज आहे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी सोयीस्कर आहे. हे कॉलेजचे स्टेटस म्हणलं तर गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे गव्हर्नमेंटशी ॲफिलिएटेड कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस आहे. तर इथे ॲडमिशनबद्दल बोलायचं झालं 100% जी ॲडमिशन आहे ती MST सिटी म्हणजे कॅपराऊंड थ्रू होत असते. इथं कुठला ऑल इंडिया मेरिट कोटा नाही आहे. JEE मेन्सचा जो स्कोअर आहे तो इथं ग्राह्य धरला जात नाही ॲडमिशनसाठी. आणि कॅम्पसबद्दल बोलायचं झालं, कॅम्पस टोटल 16 एकर्स आहे. त्यामध्ये तुमचे लायब्ररी आहे, लॅब्स आहेत, हॉस्टेल आहेत, सर्व काही कॉलेजच्या कॅम्पसमध्येच आहे. तर हे झालं कॉलेजच्या ओव्हरऑल ओव्हरव्ह्यूबद्दल. आता बघूया प्लेसमेंट रेकॉर्डबद्दल. तर इथला गेल्या 2 वर्षाचा रेकॉर्ड बघितला तर 2024मध्ये 57 LPAचं हायेस्ट पॅकेज गेलं होतं आणि 54 LPAचं 2025मध्ये हायेस्ट पॅकेज गेलं होतं. आणि ॲव्हरेज पॅकेजबद्दल बोलायचं झालं ओव्हरऑल जर आपण स्टडी केलं ॲव्हरेज पॅकेज, तर हे राहतं 11 to 13 LPA, म्हणजे 11 ते 13 लाख प्रतिवर्ष एवढं पॅकेज इथून जात असतं. आणि प्लेसमेंट रेट हा 85 to 90% एवढा राहतो. तो पण कोणत्या ब्रांचेससाठी? टेक ब्रांचेस, CSC, IT, EXTC, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या ब्रांचेससाठी. टॉप रिक्रुटर्समध्ये ॲमेझॉन येते, मॉर्गन स्टॅनली येते, टेक्सास इन्स्ट्रुमेंट येते, यासारख्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या या कॉलेजला व्हिजिट करतात. आपण ओव्हरऑल पॅकेजबद्दल बघितलं किती जातं. आता आपण ब्रांच वाईज बघूया पॅकेज किती जाते. तर हा ओव्हरऑल डेटा आहे 2025च्या प्लेसमेंट रेकॉर्डनुसार. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये 16.35 LPA म्हणजे 16.5 लाखापर्यंतचं ॲव्हरेज पॅकेज ॲप्रॉक्सिमेट असतं आणि हायेस्ट पॅकेज जे आहे ते 54 LPAचं गेलं. तसं IT मध्ये 15 LPAचं ॲव्हरेज पॅकेज आहे आणि 41 LPAचं जे आहे हायेस्ट पॅकेज गेलं. तसंच EXTCसाठी 11 LPA, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 11 LPAचं हे जे ॲव्हरेज पॅकेज आहे आणि हायेस्ट पॅकेज आहे 38 LPAचं गेलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण सेम पॅकेज जे आहे तेच गेलेलं आहे. इलेक्ट्रिकलमध्ये पण सेम 11 LPA आणि 38 LPAचं हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे. मेकॅनिकलमध्ये थोडं व्हॅरी करतं, 7 to 8 LPAचे ॲव्हरेज पॅकेज असतं आणि 19 LPA हे हायेस्ट पॅकेज आहे. सिव्हिल, टेक्सटाईल आणि प्रोडक्शन इथं ॲव्हरेज पॅकेज जे आहे ते 4 to 6 LPA आणि हायेस्ट पॅकेज 8 to 16 LPA पर्यंत जाऊन जातं. म्हणजे आपण या कॉलेजचा जर डेटा जर ॲनालाइज केला तर आपल्याला माहीत पडेल ज्या कोअर ब्रँचेस आहेत, म्हणजे ज्या ब्रँचला बाकीकडेला व्हॅल्यू वाटत नाही, पण त्या ब्रँचला पण इथं चांगल्या प्रकारचं पॅकेज जातं. म्हणजे हे कॉलेज किती चांगलं आहे आपल्या प्लेसमेंटसाठी तुम्ही ठरवू शकता. तर आता कॉलेजबद्दल माहिती बघितली, कट ऑफबद्दल पण बघितली, पण फीज काय राहील कॉलेजची. तर कॉलेजची इन्स्टिट्यूट पर इयर फीज जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी 84,000 ते 86,000 मध्ये असते आणि OBC EBCसाठी 50% ट्युशन फी असते. त्यामध्ये 45,000 त्यांना ओव्हरऑल फी लागू शकते. SC STसाठी 3 ते 5,000 नॉमिनल चार्जेस आहे आणि TFWसाठी 15,000 ही जी फीज लागणार आहे. आता हॉस्टेलबद्दल, बॉईज हॉस्टेलसाठी 22,000 हे राहण्यासाठी आहे किंवा 48,000 PGसाठी पण लागू शकतात, म्हणजे PG खूप हायर साईडला जातात. त्यानंतर गर्ल्ससाठी पण 22,000, PGमध्ये 64,000 पर्यंत जाऊ शकतो. आणि मेसचे जे चार्जेस आहे म्हणजे ते तुमचा जो खाण्याचा खर्च राहील तो 35 to 40,000 पर इयर पण येऊ शकतो. म्हणजे तर टोटल फीज हॉस्टेलसोबत जर बोलायचं झालं तर तुम्हाला इथं ओपन कॅटेगरीसाठी जर बोललो तर 160 पर इयर ही जी फी आहे, 1,60,000 पर इयर, याच्यावरती तुम्हाला फीज लागणार आहे. तर तेवढी फीज तुम्हाला लागणार आहे कॉलेजसाठी पर इयरला.
त्यानंतर पर्सेंटाईल काय लागणार तुम्हाला, ओपन कॅटेगरीचा पर्सेंटाईल रेकॉर्ड आहे ॲडमिशनसाठी. तर CS आणि IT जर घ्यायचं असलं तर तुम्हाला इथं 99.9च्या अबोव पर्सेंटाईल पाहिजे. ENTC इलेक्ट्रॉनिक्ससाठी 99.40 टू 99.8 पर्यंत पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्ससाठी पण 99.2 टू 99.5 अबोव पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स यांना थोडा कट ऑफ कमी जास्त होत राहतो. तर तुम्ही इथं बघू शकता 98, 99च्या लोअर साईड ब्रांचेस आहेत, त्याचा पण कट ऑफ बघू शकतो 97, 692च्या अबोवच आहे. आणि रँक पण दाखवल्या आहे जेवढ्या तुम्हाला रँक हव्यात. आणि जे पर्सेंटाईल आणि रँक व्हॅरी करतं शिफ्टनुसार आणि आपल्या पर्सेंटाईलनुसार. तर हे डिपेंड करतं. या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला कॉम्पिटिशन जी खूप हाय राहणार आहे, म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारचा अभ्यास करावा लागेल, चांगल्या प्रकारची रँक पण मिळावं लागेल जर या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन हवी असेल. त्यानंतर आता कॅम्पसबद्दल बोलू. म्हणजे कॅम्पसबद्दल बोललो आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय, अकॅडमिक सोडून काय काय होत असतं. तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बोलूया. लॅब्स खूप चांगल्या आहे, हेरिटेज आहेत, बिल्डिंग चांगल्या आहेत. त्यानंतर हॉस्टेलमध्ये लिमिटेड सीट्स आहेत, पण आजूबाजूला माटुंगा आणि दादर साईडला तुम्हाला PGs मिळून जातील. त्यानंतर इथं टेक्नो हंजा नावाचं आशियाचं टेक्नो फेस्ट नावाचं एक इव्हेंट होत असतं. त्यानंतर प्रतिबिंब नावाचं कल्चरल इव्हेंट हे जे VGTIमध्ये प्रत्येक वर्षी होत असतं. त्यानंतर क्लब्सचा एक रेसिंगचा क्लब आहे, एरो VGTI आणि डिबेटचा एक गुगल DSC आहे, GDSCचा पण क्लब या कॉलेजमध्ये आहे. हे जे तुम्ही अकॅडमिक सोडून सुद्धा यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. त्यानंतर व्हर्डिक म्हटलं तर अनबिटेबल ROI, म्हणजे तुम्ही जेवढी फीस तुमच्या एज्युकेशनसाठी खर्च करताय त्याच्यात जास्त जर तुम्हाला हाय पॅकेज तिथून मिळतं, म्हणजे तुम्ही ते 1 ते 2 वर्षामध्ये पण कव्हर अप करू शकता जो तुमचा खर्च झाला. त्यानंतर टॉप टियर कॉलेज आहे, म्हणजे खूप चांगलं कॉलेज आहे, इथं खूप चांगले रिक्रुटमेंट जे आहे ते प्लेसमेंटसाठी येत असतात. त्यानंतर लोकेशन आहे अशा ठिकाणी का जिथं तुम्हाला PGs इझिली अवेलेबल होऊन जातील, सगळ्या गोष्टी तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व काही अवेलेबल होऊन जाईल. आणि ॲल्युमिनियम नेटवर्क पण खूप स्ट्रॉंग आहे कॉलेजचा. तर हे सगळे झाले प्रोज. कॉन्समध्ये हॉस्टेल अवेलेबिलिटी, हॉस्टेलला खूप लिमिटेड सीट्स आहेत, कॉम्पिटिशन खूप आहे असल्यामुळे, आणि PGसुद्धा जे आहे ते बाहेर जे एक्सपेन्सिव्ह असू शकतात, म्हणून हे झालं प्रोज आणि कॉन्सबद्दल. त्यानंतर कॉलेज मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला टार्गेट करावं लागेल MSTCT 2026मध्ये 160+ मार्क्स, म्हणजे 99+ पर्सेंटाईल घ्यावे लागतील जर तुम्हाला मेन ब्रांचेसमध्ये जायचं असेल, CS IT सारख्या. तुमचा फोकस आज आहे तो मेन मॅथ्सवरती राहील मग जर एवढे मार्क्स घ्यायचे असले. आणि मग तुम्हाला यासाठी PYQ सॉल्व करावं लागतील. आणि जर तुम्ही मी अपलोड केलेला व्हिडिओ जर बघितला नसेल, ज्यामध्ये मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली होती, तर तो व्हिडिओ बघून घ्या. इथं तुम्हाला एक लिंक दिसत असेल, ती लिंकवर प्रेस करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि हो, जाता कमेंटमध्ये सांगून जा तुम्ही कोणत्या ब्रांचसाठी अप्लाय करणार आहे तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये, ते पण सांगा. ड्रीम कॉलेजचं पण नाव सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.